स्नॅप टाकू दे थांब. स्नॅप लवर बोलू नको स्ट्रिक तुटला त्यांचा. काय बोलू नको ए बोलू नको काय स्नॅप टाकू दे. बोलून झाले. हे गाईज वेलकम बॅक टू शिवानीज यूट्यूब चॅनल. आणि ब्लॉग करायचं हे कारण की आज आहे किती 8 जानेवारी आणि माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न म्हणजे निवेदिता आणि अनिकेत यांचं आज लग्न आहे. सो होतं म्हणजे मी आली आहे लग्नावरून आता. सो इंट्रो नीट घेता आला नाही की एंड पण नीट घेता आला नाही. पण आम्ही सगळे लहानपणीपासूनचे फ्रेंड्स आणि खूप छान बॉन्डिंग आमच्या सर्वांचं. आणि मेन म्हणजे सर्वांचे पॅरेंट्स पण एकमेकांच्या पॅरेंट्सला सिस्टर ब्रदर्स एकमेकांच्या सिस्टर ब्रदर्सला ओळखतात. सो कोणाचं दुःखाचं काही रिझन असो किंवा सुखाचं असो कोणाच्या घरी काही असो हे नेहमी आम्ही सगळे एकमेकांना भेटतो. किंवा लग्न असो आता शिकता 2च लग्न झालेत ग्रुपमधली. तशी भरपूर झाली पण बऱ्याच लग्नांना नव्हते मी. पण आज होतं आणि किचन अनुजाचंही झालेलं आहे पहिले. सो म्हटलं चला करावा व्लॉग. जास्त मोठा नाही आहे व्लॉग, छोटाच आहे, छान छोटासा असणार आहे. गमती जमती सगळ्या मला कॅप्चर नाही करता आल्या आणि कोणी इंटरेस्टेड असतं नसतं डिपेंड ऑन. तसे माझ्या ग्रुपमध्ये 2-3 ब्लॉगर आहेत ह्या ग्रुपमध्ये पण चाइल्डहुडच्या. सो मी नाही वाट बघत साहस नवरदेव बघ ना लय भारी स्माइल दिली का त्यांनी. अनिकेत वेडी बघ म्हणलं तिकडे पळाला. हा अभि आमचीच आहे राहू दे ना. प्रसाद ओळख करून देते मी. अभि येणार आहे ब्लॉग मध्ये. कुठे अरे मी त्याला ओळखलंच नाही. आपण तिसरीला एकत्र होतो त्याच्यानंतर आजच भेटलो. कोण नसतं वाटतं तिसरीला एकत्र होतो त्याच्यानंतर आज भेटलोय का. हे आमचं जिगर ऋतू तुम्ही तर ओळखलंच असेल. आण्याचं वेडिंग एन्जॉय करतोय आम्ही. आण्याचं वेडिंग एन्जॉय करतोय. चला 1 वाजला आता. 1 वाजतंय. आज 1-2 जणांचं आधीच वाजलेलं आहे. जेवायला बसणारे मंडळी मित्राला हळद लावायची सोडून उठ झालंय खाऊन तुझं. आण्याला कुठे गेली का आण्याला फोकस येतो. आण्याला ओळखलंच असाल ना तुम्ही, आधीच्या ब्लॉगमध्ये होती. आणि ही पळ काढतीये सारखा थांबायला खेचते. ए असू दे ना तोपर्यंत किती वेळ आहे. आणि हे कार्टून तरला आहे बघ. ती म्हणे रिअल ब्युटी आहे, मेकअपच नाही आहे पण रिअल ब्युटी आहे. पण ही रिअल ब्युटी बघा आता ट्रॅव्हल करून किती कशी झाली. ओरिजिनल नॅचरल ब्युटी आहे. येस राईट बरोबर बोलली. पण आता हळद लावून आणि निवेदिताने लावली ना हळद लावून आता गेलं सगळं. ते अवतार झाला. आता परत मेकअप करावं. मेकअप इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना पूजा. थोडाफार तरी लाईटली तरी. मेकअप शिवाय मुलींची लाईफ हा अधुरी. क्लायंट हँडलिंग. चला ही पण पूजा, ही पण चाइल्डहुड फ्रेंडच आहे. म्हणजे आज आहेत ना सगळे भेटतायत आता 10-15 वर्षातून जवळ. म्हणजे आम्ही एक ग्रुप भेटतात बरं का. पण ही पण मला भेटते. ही माझ्या इथेच राहते संस्कृतला. त्याच्यामुळे असं काय नाही, घरी पण जाते भिच्या. पण तुला काय बोलायचं नाही. खूप भारी असतं. थँक्यू. आणि खूप भारी असतात. भारी करते काय वेगळं छान. आता बोलावं तेवढं खूप एकदम क्रिएटिव्ह माइंड आहे. येस थँक्यू बॉस. आणि आहे ना मी जसं चालू केलंय ना ब्लॉग करायला हे सगळे पळून जात आहेत माझ्यापासून. का बस असं काही नाही आहे. तुमच्यासोबत
वाईट हे नाही, माझा ग्रुप पूजा नाही पळाली पण माझा ग्रुप नंतर गबस ना आम्ही चांगलं नाही दिसत आणि आम्हाला पण पटायचं नाही असं कसं म्हणतात आणि पडून जात आहे. सो आज अजून लग्न व्हायचं आहे तर लग्नाला बाकीचे पण भेटपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. बाय पूजा. बाय. करता करता नवरदेवाचंच आगमन झालेलं आहे जेवायला. प्रसाद बघा, प्रसाद आणि नवरदेव. आण्याचा लग्नाचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे अनुजा आणि मी कोपऱ्यात उभं राहिलोय.
दादाला काय झालंय आज काय मला कळलं मला झटके लागले आणीच्या लग्नाचा हा ब्लॉग होता आणि इकडे अनु ऋतू आम्ही सगळे गेलो. शिवानी काय ऐकू आलं का तुला? जाऊ दे ह्या विषयावर मला नाही काय बोलायचं. सो आणीच्या आणि हे 2 मिनिटं थांबा ना, मला इंट्रो घेऊ देत ना. सो आणीच्या वेडिंगचा हा ब्लॉग होता आहे. ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत पहा. आणि शिवानी मोरडेच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो निवेदिता जाऊ दे माझा इंट्रो आणि एंडिंगच असं समजा तुम्ही. हे मला पुरं काय बोलून देत नाहीयेत. सो आपण आपला हा ब्लॉग इथे सेंड करूया. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. एंड ब्लॉग इथेच एंड करूया. चलो बाय. ब्लॉग तुमच्या सर्वांसाठी आणि आमच्या सर्वांसाठी पण. आम्ही खूप वर्षातून भेटलो, म्हणजे सगळेजण, आमचा ग्रुप तर भेटतोच पण बाकीचे सगळेजण असं बरेच वर्षातून भेटलो. सो छान असेल ब्लॉग, छोटासा असेल. कुठेही जाऊ नका, ब्लॉग कंटिन्यू करा. वेडिंगचा हा ब्लॉग होता आणि त्याच्यामध्ये सगळं असणार आहे. सो थोडंफार काय असेल समजून घ्या आणि सपोर्ट करा. आणि यस कसे वाटतात ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि कशा टाईपचे ब्लॉग तुम्हाला माझे पाहायला आवडतात ते पण नक्की सांगा. आणि काही झालं असेल चुकलं असेल तर सॉरी त्यासाठी पण. आणि लेट येतात ब्लॉग येत असेल किंवा येत आहेत थोडे एडिटिंगमुळं थोडंसा, म्हणजे एडिटिंगला टाईम भेटत नाही. प्रोजेक्ट वर्क वगैरे हे ते चालू असल्यामुळं सगळं पाहावं लागतं आणि त्यामुळे एडिटिंगला टाईम भेटत नाही. एडिट झाल्याशिवाय ब्लॉग अपलोड करतात नाही. याच्यामध्येच भरपूर टाईम जातो. सो थोडे लेट येत आहेत, लेट येतीलही. सो समजून घ्या, घेता तुम्ही समजून. पण चलो चुकलं असेल काही ते सॉरी. लेट येतात त्या ब्लॉग्स त्यासाठी पण सॉरी. पण पाहत राहा आणि भरभरून प्रेम द्या. आणि थँक्यू सो मच. बाय. मी ब्लॉग करत होते माझ्या ग्रुपमध्ये. अजून 2-3 ब्लॉगर आहेत, ब्लॉगर नाही यूट्यूबर आहेत. सगळ्यांचा कॉन्टेंट वेगळा आहे. जसं की माझा डेली लाईफ ब्लॉग वगैरे आहे तसं बाकीच्यांचा कॉन्टेंट वेगळा आहे. आणि इतर पण भरपूर ब्लॉग करतात फ्रेंड्स माझे. आणि ह्या ग्रुपमध्ये पण 1-2 आहेत. पण सगळे बऱ्यापैकी मला पण विचारून सांगतात किंवा मी त्यात आल्यामुळे पण सर्वजण छान करते वगैरे, कॅरी म्हणजे चालू ठेव तुझं हे. तर आम्हाला पण सांग, आम्हाला पण शिकव. बऱ्याच जणांना मीही सांगितलं. माझ्या वेळेस मला सांगणारं कोण नव्हतं, पण आता यांच्या वेळेस मी यांना सजेस्ट करते आणि चांगल्या वाईट पण बऱ्याच गोष्टी सांगते. आणि माझे पण जे गायडन्स आहेत, मला जे गाईड करतात ते पण खरंच मला छान भेटलेत यूट्यूबरमध्ये किंवा या बाबतीत तरी. ते मला काय रूल असेल काय असेल प्रत्येक वेळेस सांगतात, असं कर, हे नको करू, ते नको करू. कारण आता ओळख झाली भरपूर यूट्यूबर्ससोबत. सो छान वाटतं कोणी हेल्प केली की आपल्याला पण छान वाटतं, आपण त्यांना हेल्प करतो. कारण माझ्या सुरुवातीला सांगता माहीत नव्हतं मला बऱ्याचशा गोष्टी आणि मनानेच मी करायला सुरुवात केली. व्हिडिओ वगैरे बनवायचे त्याच्यामुळं चला म्हटलं येतं आपल्याला तर आपण ट्राय करायला काय हरकत आहे. सो आणि मग ह्यांनी मला इंट्रो वगैरे घेऊन दिला नाही, त्रास देत होते गाडीमध्ये, यूट्यूबर स्वतः असूनसुद्धा. आणि कालवा करत होते खूप. सो म्हटलं आता तिथं नकोच घ्यायला. मग घरी आल्यावरती आता घेतली आहे इंट्रो. आणि पुन्हा सगळे म्हणे की अरे छान बनवते, कॅरी कर, म्हणजे चालू ठेव तू बनवायचं आणि तुझं वॉच टाईम पण भरपूर आहे वगैरे असं तसं. आम्ही असं चेष्टा मस्करी करते वगैरे. पण एवढ्या सगळ्यांच्या गोंधळामध्ये नव्हते घेऊ शकत. त्यामुळे म्हटलं घरी बनवूयात इंट्रो काय असेल ते. सो बाय. ब्लॉग कंटिन्यू पहा. बाय.